नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो चीन मधून। होय मित्रांनो, आता 15 फेब्रुवारी नंतर प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी चीनची सोयाबीन आयात। पण 15 तारखेनंतर चीन मध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता प्रचंड वाढणार या ठिकाणी चीनची सोयाबीन आयात। आणि जर 15 तारखेनंतर चीनची सोयाबीन आयात प्रचंड वाढली तर याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता चीनमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण चीन मध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल प्रथम माहिती घेऊयात। बघा मित्रांनो, चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन आयातक देश आहे आणि सध्या चीन मध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा निच्चांकी स्तरावरती आहे। जर चीनने येत्या काही आठवड्यांमध्ये सोयाबीनची आयात वाढवली नाही तर चीन मधील काही फॅक्टरीज बंद पडू शकतात। यामुळे चीन हा 15 फेब्रुवारी नंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार। यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्यात काही प्रमाणात तफावत निर्माण होणार आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आधार मिळणार। आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढलेला सोयाबीनचा बाजारभाव आणि 15 तारखेनंतर देशामध्ये घटणारी सोयाबीनची विक्री यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव 15 तारखेनंतर सुरुवातीला 4600 पार आणि त्यानंतर 4800 पार पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर जास्त लोभ ठेवायचा नाही। इथून जशी जशी सोयाबीनच्या भावात तेजी येईल तसं तसं सोयाबीन विकायचं। माझं म्हणणं आहे 4600च्या भावावर 25 ते 50% विका, 4800 वर 50% विका आणि राहिलंच काय कोणाकडे शिल्लक तर चुकून मुकून 5 भाव मिळाला तर तिथं विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।